I have to go to Latur. I have not to go to Latur. Have I to go to Latur? Have I not to go to Latur? I have to go to Latur. I have not to go to Latur. Have I to go to Latur? Have I not to go to Latur? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकत आहोत हॅव टू. आपण याला म्हणतो दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद आणि आपला नियम आहे हॅव टू या दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे क्रियापदाचे रूप पहिलेच यायला पाहिजे. आणि हॅव टू चा उपयोग मजबुरी व्यक्त करण्यासाठी होतो. म्हणजे आपल्याला एखादं काम मनातून करावं वाटत नाही, परंतु ते केल्याशिवाय पर्याय नसतो. ठीक आहे. तर हॅव टू प्लस वर्ब बनचा अर्थ होतो एखादी क्रिया करावी लागते. याच्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह. आय हॅव टू गो टू लातूर. मला लातूरला जावे लागते. ठीक आहे. या टूच्या पुढे क्रियापदाचे रूप पहिले गो आलेले आहे, हे लक्षात ठेवा. आय हॅव नॉट टू गो टू लातूर. मला लातूरला जावे लागत नाही. हेच वाक्य पुढे घ्या. याच्या पुढे फक्त नॉट लावा. नंतर एसोटाईपचे वाक्य हॅव आय टू गो टू लातूर क्वेश्चन मार्क. मला लातूरला जावे लागते का. हेच वाक्य ह्या विचारलेला आणि आहे इथं पुढे घेतलेला आहे आणि वाक्याचा आहे तसा भाग उरलेला तिथं घेऊन टाका. नंतर पुन्हा याच्या पुढे हॅव आय नॉट टू गो टू लातूर क्वेश्चन मार्क म्हणजे मला लातूरला जावे लागत नाही का. हेच ह्या सुरुवातीला घ्या, आय इथं पुढे घ्यायचं, त्याच्यापुढे नॉट घ्या आणि वाक्याचा उरलेला भाग जसा आहे तसा घेऊन वाक्याचा अर्थ समजून घ्या. मला लातूरला जावे लागत नाही का. पुन्हा एकदा I have to go to Latur. I have not to go to Latur. Have I to go to Latur? Have I not to go to Latur? तर याच्यापुढे माझी संकल्पना अशी आहे की तुम्हाला लवकरात लवकर हे समजावं यासाठी मी इथे ट्रिक वापरलेली आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांना इथे कन्फ्युजन असेल की हे काय गाणं वगैरे आहे. तसं काय नाही. याच्यामध्ये संकल्पना आहे फक्त याच्या पाठीमागे आणि फक्त याच्यामध्ये चाल फक्त इथे मी ऍड केली आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.